नमस्कार. शिवसेना मराठी माणसांचा आवाज. मुळात शिवसेनेची मुंबईत स्थापनाच झाली ती मराठी माणसांचा आवाज म्हणून. मराठी माणसांवर मुंबईत सातत्यानं अन्याय होत होता. मराठी माणसाला दाबलं जात होतं. मराठी माणूस अगदीच हीन अगतिक नौकर बनला होता. अशा स्थितीत शिवसेना पुढे आली आणि मुंबईतल्या मराठी माणसांना आवाज मिळाला. बजाव पुंगी हटाव लुंगी असा नारा देखील या शिवसेनेनं मुंबईत दिलेला होता. मुंबईत पोलीस चौक्यांना जितकं महत्त्व नव्हतं ना, किंवा जितका आदर नव्हता, तितका आदर मुंबईतल्या शिवसेनेच्या शाखांना होता. म्हणून अगदी एक नवं TV चॅनल मराठीमध्ये महाराष्ट्रात आलं, तेलुगुतलं, म्हणजे साऊथमधलं एक चॅनल महाराष्ट्रामध्ये आलं आणि तेव्हा त्या चॅनलनं एक आपला कार्यक्रमच सुरू केला होता, शाखा TV9. शिवसेनेची शाखा हे असं एक ठिकाण ज्या ठिकाणावर गेल्यावर आपल्या सगळ्या समस्या सुटतात असं सामान्य मराठी मुंबईकरांना वाटायचं. आता ही सेना मराठी माणसांचा आधार बनून मुंबईत स्थिरावू लागली होती. अर्थात पोलिसांचा ससेमिरा काही मागं कमी नव्हता. या शिवसेनेनं मराठी माणसासोबत हिंदुत्व हा एक मुद्दा घेतला आणि शिवसेना हिंदूंचा सगळ्यात मोठं संघटन बनली. हिंदुत्व आणि मराठीपण इतकं अभेद्यपणे शिवसेना लावून धरत होती की अगदी जेव्हा प्रतिभाताई पाटील भारताच्या राष्ट्रपती होत होत्या तेव्हा शिवसेनेनं एक मराठी स्त्री राष्ट्रपती होती आहे म्हणून काँग्रेसलाच पाठिंबा दिलेला होता. शिवसेना आपल्या मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर इतकी कठोर होती. बाळासाहेब तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सोबत जाण्याला तीव्रतर विरोध करायचे. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे बंदुकीतून सुटलेली गोळी, ती वापस येत नव्हती आणि शिवसेना याच तत्वावर पुढे चालत होती. सामान्यातल्या सामान्य पोरांना या शिवसेनेनं मोठं केलं. अगदी हॉटेलात काम करणारा मुलगा आमदार होऊन गेला. काहीच काम नसणारा सामान्यातला एक मुलगा शिवसेनेचा शाखा प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख अशा पायऱ्या चढत वर जायचा आणि शिवसेनेत त्याचं राजकीय अस्तित्व निर्माण व्हायचं. ज्या पोरांनी कधी राजकारणाची स्वप्न देखील बघितली नव्हती ती पोरं राजकारणात स्थिरावू लागली आणि शिवसेना बघता बघता वाढू लागली. या शिवसेनेचं बलस्थान शाखा सोबतच त्याची शिवसेनेवरची निष्ठा, शिवसेना इझम असा एक प्रकार होता. जग इकडं तिकडं होऊ दे, एक शिवसैनिक शिवसेनेच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहायचा. शिवसेनेनं भाजपसोबत 1995ला सत्ता मिळवली. 1995 ते 99 हा शिवसेनेच्या सत्तेचा काळ. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मंत्रालयात शिवसेनेचे मुख्यमंत्री बसले. पण त्यापूर्वी शिवसेनेला काही फटके बसले होते. या फटक्यात जो शिवसेना सोडून गेला तो राजकारणातून संपला असंच बोललं जायचं. म्हणजे अगदी छगन भुजबळांनी सोडल्यावर माझगावमधून शिवसेनेचा पराभव करणारा बाळा नांदगावकर तेव्हा माझ्या बाळानं कमाल केली असं बाळासाहेब म्हणायचे. शिवसेनेतून जी माणसं बाहेर पडत गेली त्यांचं राजकीय अस्तित्व संपतं हा इतिहास पुढे पुढे पुसल्या जाऊ लागला. मग गणेश नाईक, सुरेश नवले, नारायण राणे, छगन भुजबळ ही एक एक माणसं शिवसेना सोडून आपल्या गेलेल्या राजकीय पक्षात स्थिरावू आणि मोठं होऊ लागली. शिवसेनेच्या आपल्या अधिकारांना, शिवसेनेच्या दराऱ्याला हा एक ठक्का होता. शिवसेना प्रमुखांच्या वरती किंवा शिवसेनेच्या वरती एखादा अपशब्द वापरला गेला तर शिवसेना रान उठवायची. अगदी वानखेडे स्टेडियमवर मॅचच व्हायला नको म्हणून वानखेडे स्टेडियम खोदून त्यात रॉकेल ओतणारा शिवसैनिकच होता. जगाच्या लेखी हा संताप, हिंसा, अयोग्य अशा गोष्टी असायच्या पण शिवसेना हा स्वाभिमानानं मिरवायची. शिवसेनेचं अस्तित्व इतकं खंबीर होतं. पण पुढे सेनाप्रमुखांच्या वरती बोलून सुद्धा शिवसेना काहीच करत नाही हे कंगना राणावतने सिद्ध करून दिलं. सुनले उद्धव ठाकरे या शब्दावरही शिवसेना पेटून उठली नाही. का झाला असा बस? याचं कारण शिवसैनिकांच्या मध्ये
जो शिवसेना इझम नावाचा प्रकार होता, हिंदुत्वासोबत शिवसेना नावाचा एक इझम होता, आणि हा इझम शिवसैनिकांच्या मनात ठासून भरलेला होता. हा इझम आता कमी कमी होतोय का, हा प्रश्न देखील या निमित्तानं निर्माण होतो आहे. राज ठाकरे बाहेर पडले. नेत्यांची तर एक लंबी चौडी लिस्ट आहे. अगदी गद्दार बिद्दार कसलेही शब्द आता वापरले जात असले तरी एक लांब लचक यादी आहे जे शिवसेनेतून ते नेते बाहेर पडलेत, बाजूला पडलेत. काहींच्या निष्ठा अजूनही बाळासाहेब नावाच्या एका तेजपुंज व्यक्तिमत्वावर आहेत म्हणून ते शिवसेनेत आहेत, पण शिवसेनेशी जोडले गेलेत का, ते कनेक्टेड आहेत का, हा प्रश्न कायम राहतो. शिवसेनेनं पुन्हा भाजपसोबत 2014 साली सत्तेतला सहभाग मिळवला, पण यावेळी भाजप मोठा पक्ष होता, शिवसेना छोटा. पुढे 19ची निवडणूक आली. शिवसेना महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष आहे, पण तरीही इथे म्हणून दुसरा पक्ष येतो, नंबर 2चा पक्ष येतो. तिथेही भाजप मोठं झालं. आता शिवसेनेनं महाविकास आघाडीसोबत तिसऱ्यांदा सत्तेत सहभाग नोंदवलेला आहे आणि दुसऱ्यांदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवलेलं आहे. मुख्यमंत्रीपद मिळवताना शिवसेनेनं काय काय गमावलंय हे तपासणं आवश्यक आहे. शिवसैनिकांच्या मधला शिवसेना नावाचा जो इझम आहे तो हरवत चाललाय का, हा प्रश्न पडतोय. ती कठोरता, ती कर्तव्य कठोरता, त्या निष्ठा आजकाल फारशा सापडत नाही आहेत. याला दोषी शिवसैनिक आहे की शिवसेना आहे हे देखील तपासलं पाहिजे. ना याला दोषी शिवसैनिक आहे ना याला दोषी शिवसेना आहे. याला दोषी कोण असेल तर शिवसेना चालवणारे आहेत. शिवसेनेच्या बाबतीमध्ये थोडंसं कमावण्याच्या नादात खूप काही गेलंय. एक चित्र असतं बघा, एक कथा सांगितली जाते की एका माकड असतं आणि त्या माकडाला काचेच्या बरणीमध्ये ठेवलेले शेंगदाणे घ्यायचे असतात. माकड बरणीत हात घालतं त्या छोट्या छिद्रातून आणि त्या बरणीतून हात बाहेर काढताना त्याच्या हातात शेंगदाणे असतात. असा शेंगदाण्याने गच्च भरलेला हात म्हणजे ती मूठ बरणीच्या छोट्या तोंडातून बाहेर येत नसते. बरणीत हात घालावा इतकी जागा असते, पण मूठ भरून घेऊन बाहेर काढावा इतकी जागा त्या तोंडाची नसते. बरं, हात बाहेर काढायचा असेल तर शेंगदाणे सोडावे लागतात आणि शेंगदाणे ठेवायचे असतील हातात तर हात अडकून बसतो. बरणीत हात घातलेल्या माकडाची किंवा मुलाची जशी अवस्था असते ना, तशी अवस्था शिवसेनेची झाली आहे का असा प्रश्न पडतोय. म्हणजे आता शेंगदाण्याच्या निमित्तानं बरणीत हात तर घातलाय, पण हात बाहेर काढायचा असेल तर शेंगदाणे सोडून देऊनच निघेल. शेंगदाण्यासकट हात निघणार नाही. सत्तेच्या बरणीत लाभाचे शेंगदाणे उचलण्यासाठी शिवसेनेनं हात घातलाय खरा, पण तो बाहेर काढताना सत्तेचा लाभ मात्र सोडून द्यावा लागणार आहे अशी स्थिती आहे. आणि शिवाय 4-5 लोकांनी बघितल्यामुळं हा शेंगदाणे घेत होता हे सगळ्यांना कळलं की त्या पोराची जशी अवस्था बिकट होते ना, त्या लहान पोराची, समजा एखाद्यानं बरणीत हात घालून त्यातलं काहीतरी काढतोय खाऊ बाहेर तो, आणि घरातल्या लोकांनी बघितलं, तो असा कानकोंडा होतो की आपल्याला खायच्या वस्तू घेताना बघितल्यावर जी अवस्था होते ना, तशी ती शिवसेनेची अवस्था झालेली आहे. सत्तेच्या लोभापायी हा शब्द मी नाही वापरणार, सत्तेच्या इच्छेपायी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत शिवसेनेनं सहभाग नोंदवला खरा, पण आता हा सहभाग योग्य नव्हता म्हणून लोक बघतायत आणि नाव ठेवतायत म्हणून शिवसेना कानकोंडी पण झाली असं वाटायला लागलंय. असो, सत्तेसोबत काही गोष्टी येतात जातात, त्यामुळे त्यावर फारसं भाष्य करू नये. पण शिवसेनेनं आणखी काय गमावलंय हे देखील तपासणं आवश्यक आहे. रामदास कदम, शिवसेनेचा कोकणातला बुलंद आवाज, कुठं आहे सध्या? रामदास भाई बोलताना दिसत नाहीत. दिवाकर रावते, विदर्भ आणि मराठवाडा या माणसानं पायी चालून पिंजून काढला. उन्हात तळला, मातीत मळला, अक्षरशः हिवाळ्यात स्वतःच्या शरीराचा विचार न करता तो माणूस फिरत राहिला, पावसात भिजला. दिवाकर रावतेंच्या चेहऱ्यावरची अगतिकता विधान परिषदेच्या त्या भाषणामध्ये दिसत होती. उपसभापती नीलमताई त्यांना थांबवत होत्या, पण ते म्हणत होते, नाही मला बोलू द्या, मी खूप दिवसात बोललोच नाही, हा मुद्दा मात्र बोलू द्या. आणि डोळ्यात पाणी आणून दिवाकर रावते सांगत होते, वर गेल्यावर साहेबांना काय सांगू,
दिवाकर रावतेंच्या चेहऱ्यावरची ही अगतिकता शिवसेना काय गमावते हे स्पष्ट करणारी होती. एक नव्हे, दोन नव्हे असे अनेक नेते आज शिवसेनेपासून दुरावलेले आहेत. 3 पक्षाच्या सरकारमधला शिवसेनेचा वाटा सकृतदर्शनी खूप मोठा दिसतो, म्हणजे तिघांना इक्वल असा दिसतो, पण तो खराच शिवसैनिकांच्यासाठी इक्वल आहे का, हाही प्रश्न पडतो. शिवसेनेला 10-11 मंत्रिपदं मिळाली खरी, पण त्याची वाटणी कशी झाली आहे? 1. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. 2. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, म्हणजे 10 पैकीचे 2 मंत्रिपदं ही घरात गेली. 3. गडाख, शंकरराव गडाख, ज्यांना जलसंधारण मंत्रिपद दिलं गेलेलं आहे, जे मूळचे शिवसेनेचे नाही आहेत, जे मूळचे राष्ट्रवादीचे होते, अपक्ष होते, निवडून आले, त्यांची शिवसेनेशी काही संबंध नाही आहे, 3 मंत्रिपदं गेले. 4. अब्दुल सत्तार, मूळचे काँग्रेसचे, ते शिवसेनेत आले. शिवसेनेच्या कोट्यातून बच्चू कडूंना मंत्रिपद द्यावं लागलं 5. शिवसैनिकांना 10 मंत्रिपदाचा मिळणारा वाटा हा अर्धा शिवसैनिकांना मिळालेलाच नाही आहे, ते अन्य कोणाला तरी मिळालेला आहे. आणि मग संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील यासारखी मंत्री पुढे येतात. सुभाष देसाई मुंबईतले, या लोकांना मंत्रिपद दिसायला लागतात. याचा अर्थ असा आहे की सत्तेचा 30% 33% वाटा शिवसेनेला मिळाला आणि त्यातला 50% वाटा काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेल्या मंडळींच्याकडेच गेला. उरला तो 50%, म्हणजे 33%च्या अर्धे असं गृहीत धरलं तर 16.5% वाटा सत्तेचा खऱ्या शिवसैनिकांना मिळतोय. किती अल्पसा वाटा झाला. शिवसेना हे गमावते. यासोबत कट्टर हिंदुत्व, जो शिवसेनेचा आधार होता, हिंदूंच्या प्रत्येक जाती धर्माला, प्रत्येक जातीला शिवसेना आपली वाटायची, पण शेंडी जानव्याचं हिंदुत्व म्हणून उद्धव ठाकरेंनी काहींसोबत निष्कारण काहींच्या मनावर ओरखाडे उठवलेले आहेत. आमचं शेंडी जानव्यांचं हिंदुत्व नाही आहे असं म्हणून अक्षरशः ओरखाडे काढलेले आहेत. शिवसेनेनं हा आपलेपणा गमावला. जिथे शिवसेना हिंदुत्व, मराठी या मुद्द्यावर आग्रही असायची, तिथे शिवसेनेला माघार घ्यावी लागते. जिथे शिवसेना त्या मुद्द्यांवर तडजोडच करत नव्हती, तिथे शिवसेनेला त्या मुद्द्यांवर आता तडजोड करावी लागते. शिवसेना प्रमुख, मातोश्री, सामान्य शिवसैनिकांसाठी अंतिम शब्द. सुप्रीम कोर्ट म्हणा ना हवं तर. या सुप्रीम कोर्टाच्या पलीकडे काही असतं याची जाणीवच शिवसैनिकांना नव्हती. मातोश्रीवरचा विश्व हे शब्द हा शिवसैनिकांचं विश्व. मातोश्रीने एखादा विषय सांगावा आणि तो शिवसैनिकांनी पार पाडावा. आदेश आणि आदेशाचं पालन याच्या पलीकडे शिवसेनेत कधी शिवसैनिक विचारच करत नव्हता. त्या शिवसैनिकांना मातोश्रीच्या वर एक सुपिरियर अथॉरिटी आली आहे, अजून एक कोणीतरी वर आलंय, हे सहन करावं लागतंय. आता मातोश्रीवर चर्चेला लोक येत नाहीत. मातोश्री सिल्वर ओकवर जात असते. याआधी अटल बिहारी वाजपेयी असोत, प्रमोद महाजन असोत, लालकृष्ण अडवाणी असोत, अमित शहा असोत की नरेंद्र मोदी असोत, या प्रत्येकांनी मातोश्रीवर हजेरी लावून चर्चा केलेली आहे. झुकल्या, वाकल्या, गर्विष्ठ माना असं सामन्यात लिहून यायचं. कधी भाजपनं आगळी केली की लगेच मातोश्रीवर यायचे, ते माफी मागायचे आणि मग सामनातून झुकल्या, वाकल्या, गर्विष्ठ माना असा लेख छापून यायचा. शिवसैनिकांचा ऊर असा अभिमानानं भरून यायचा. भाजपवाले असे पाय धरत येतात ही जाणीवच शिवसैनिकांच्यासाठी आपण काहीतरी ग्रेट आहोत अशी होती. पण आता सिल्वर ओकच्या निवासस्थानी जेव्हा बैठका होतात तेव्हा शिवसैनिकांना कुठेतरी आतल्या आत लज्जित व्हावंच लागत असेल. मातोश्रीच्या वरची अथॉरिटी ही संकल्पना शिवसैनिकांना सहन होत नसते. हा खूप बदल होतोय. शिवसैनिकांच्या दृष्टीनं हा खूप मोठा बदल आहे. तो अस्वस्थ आहे, तो हतबल आहे आणि ही हतबलता शिवसेनेचा संघटनात्मक पाया हलवेल का हाही प्रश्न पडतोय.
एक वेळ भाजपचा कार्यकर्ता शिवसेनेशी केलेली पुन्हा तडजोड जर केली तर तो सहन करायला तयार आहे, पण राष्ट्रवादीशी तडजोड हे भाजपच्या कार्यकर्त्याला मान्य नाही. शिवसेनेतही असाच काहीसा कठोरपणा होता. तो शरद पवारांशी तडजोड करायला तयार नव्हता, कारण बाळासाहेब म्हणायचे शरद बाबू आमचे मित्र आहेत, पण त्यांच्यासारखा तो माणूस मी पाहिला नाही. बाळासाहेबांची वाक्य असायची. त्याच बाळासाहेबांचे सुपुत्र सन्माननीय उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या मार्गदर्शनात काम करतात, ज्यांनी आधी राष्ट्रवादीला खूपशा शिव्या देऊन ठेवल्या. त्या उद्धव ठाकरेंना आता त्यांचं ऐकताना, बघत असताना, अनुभवत असताना शिवसैनिकांना काय वाटत असेल? शिवसैनिकांच्या मनातली ही खदखद शिस्त म्हणून, आदेश म्हणून व्यक्त होत नसेल, पण ती खाजगीत तरी कुठे ना कुठे व्यक्त होत असते. न जमणाऱ्या विषयात रुळवून घेणं शिवसैनिकांसाठी अस्वस्थ होत आहे, आणि मला वाटतं ही अस्वस्थता शिवसेनेला खूप काही गमावं लागण्यासाठी कारणीभूत ठरते आहे. शिवसेना सत्तेतून कमवते किती यापेक्षा गमावते काय याचा हिशोब जास्त करण्याची गरज आहे, कारण शिवसेनेनं या 1.5 वर्षात खूप काही गमावलं आहे. कदाचित आत्मचिंतन शिवसेना करेल एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो. तूर्तास इथंच थांबूया. नमस्कार.